नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेतल्या एका अशा कलमाबद्दल बोलणार आहोत ज्याची ताकद प्रचंड आहे. कलम 352 म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असोत किंवा एक सजग नागरिक, या कलमाची आतली बात माहिती असणं आपल्या सर्वांसाठीच मस्ट आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट सुरू करूया. आता हा अधिकार नेमका किती पॉवरफुल आहे याचा अंदाज घ्या. जेव्हा ही आणीबाणी लागू होते तेव्हा देशाच्या घटनेत कोणताही अधिकृत बदल न करता आपला भारताचा जो फेडरल किंवा संघराज्य ढाचा आहे तो एका झटक्यात युनिटरी म्हणजे एकात्मिक बनतो. थोडक्यात सांगायचं तर राज्यांचे अधिकार कमी होतात आणि संपूर्ण देशाचा कंट्रोल थेट केंद्राच्या हातात एकवटतो. लोकशाही व्यवस्थेला अक्षरशः मुळापासून बदलून टाकणारी ही ताकद आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर आणीबाणी ट्रिगर कशी होते, त्यावर संसदेचं नियंत्रण कसं असतं, या घोषणेचे व्यापक परिणाम काय होतात, आपल्या मूलभूत अधिकारांवर काय गदा येते, इतिहासात हे कधी घडलंय आणि शेवटी परीक्षेसाठी एक क्विक रिव्हिजन असा आपला आजचा अजेंडा असेल. चला पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. आणीबाणी नेमकी लागू कशी होते? संविधानाने आणीबाणी लागू करण्यासाठी फक्त 3 विशिष्ट परिस्थिती सांगितल्या आहेत. पहिली युद्ध किंवा वॉर, म्हणजे जेव्हा 2 देशांमध्ये अधिकृतपणे युद्धाची घोषणा होते. दुसरी परकीय आक्रमण, म्हणजे कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत घोषणेशिवाय अचानक झालेला हल्ला. युद्ध आणि परकीय आक्रमण या शब्दांमधला हा तांत्रिक फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरं कारण आहे सशस्त्र बंड. पण इथे एक मोठी गंमत आहे. ती गंमत म्हणजे शब्दांचा खेळ. बघा, 1978 पूर्वी संविधानात तिसऱ्या कारणासाठी अंतर्गत अशांतता असा एक अतिशय मोघम आणि संदिग्ध शब्द होता. अंतर्गत अशांतता म्हणजे नक्की काय हे कुठेच स्पष्ट नव्हतं. मग 44व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये हा संदिग्ध शब्द हटवला आणि तिथे सशस्त्र बंड हा अगदी अचूक आणि कडक शब्द आणला. कारण काय तर किरकोळ राजकीय कारणांवरून ह्या भयंकर अधिकाराचा गैरवापर होऊ नये हाच ह्यामागचा मुख्य हेतू होता. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. या अमर्याद अधिकारावर संसदीय नियंत्रण कसं असतं? इतका मोठा अधिकार म्हटल्यावर त्याला काही ब्रेक्स पाहिजेत ना, म्हणूनच एक कडक सिस्टीम बनवलीये. सर्वात आधी फक्त पंतप्रधानांनी तोंडी सांगून चालत नाही, तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाची लिखित शिफारस राष्ट्रपतींना मिळणं अनिवार्य आहे. त्यानंतर अवघ्या 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ह्या घोषणेला ग्रीन सिग्नल देणं मस्ट आहे. एकदा मंजुरी मिळाली की ती सलग 6 महिन्यांसाठी व्हॅलिड राहते आणि गरज पडल्यास दर 6 महिन्यांनी संसदेच्या ताज्या मंजुरीनं ती पुढे वाढवता येते. पण थांबा, संसदेची ही मंजुरी काही एवढी सोपी नसते. यासाठी साध्या बहुमताने काम चालत नाही, तर विशेष बहुमत किंवा स्पेशल मेजॉरिटी लागते. आता स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय तर सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचं बहुमत आणि प्लस त्या दिवशी उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्यांचं बहुमत. सोपं नाही आहे हे. स्पर्धा परीक्षांमध्ये हे वारंवार विचारलं जातं, त्यामुळे ही बारकावी नक्की लक्षात ठेवा. पुढे जाऊया. तिसरा भाग. आणीबाणी लागू झाली तर त्याचे देशावर नेमके काय परिणाम होतात? याचे परिणाम खरोखरच खूप व्यापक असतात. कार्यकारी पातळीवर पाहिलं तर केंद्र सरकार राज्यांना कोणत्याही विषयावर थेट आदेश देऊ शकतं. इथे एक कॅच आहे. राज्य सरकारे बरखास्त होत नाहीत, ती असतात, पण पूर्णपणे केंद्राच्या रिमोट कंट्रोलवर चालतात. कायदेमंडळाच्या बाबतीत संसदेला राज्य सूचीतील विषयांवरही कायदे करण्याचा अधिकार मिळतो. आणि आर्थिक बाबतीत राष्ट्रपती केंद्र आणि राज्यांमधला महसूल वाटपाचा फॉर्म्युलाच बदलू शकतात. थोडक्यात देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी सगळी पॉवर एकाच जागी एकवटते. आता चौथा आणि कदाचित सर्वात संवेदनशील मुद्दा, तुमच्या आमच्या मूलभूत अधिकारांचं काय होतं? इथे आपल्याला कलम 358 आणि 359 मधला फरक स्पष्टपणे समजून घ्यावा लागेल. कलम 358 हे असं आहे की आणीबाणी लागताच कलम 19 मधलं आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपोआप सस्पेंड होतं. पण हे फक्त तेव्हाच जेव्हा आणीबाणी युद्ध किंवा परकीय आक्रमणामुळे लागलेली असते. सशस्त्र बंड असेल तर असं होत नाही. दुसरीकडे कलम 359 मध्ये राष्ट्रपतींना अधिकार मिळतो की ते इतर मूलभूत अधिकारांसाठी आपण न्यायालयात दाद मागण्याचा जो हक्क आहे तोच निलंबित करू शकतात आणि हे कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीत होऊ शकतं. पण टेन्शन घेऊ नका, इथे खूप मोठा आणि दिलासा देणारा अपवाद आहे. 44व्या घटनादुरुस्तीने हे एकदम ठामपणे स्पष्ट केलंय की कलम 20 आणि 21 जे जगण्याच्या आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहेत ते कोणत्याही परिस्थितीत कधीही निलंबित केले जाऊ शकत नाहीत. एक्झामिनर्सचा हा अत्यंत लाडका प्रश्न आहे, त्यामुळे हा अपवाद विसरून चालणार नाही.
पुढचा भाग भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत हे कधी घडलंय का? होय, आत्तापर्यंत भारतात 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागली आहे. पहिली 1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी, दुसरी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी. या दोन्ही परकीय आक्रमण या कारणाखाली होत्या. आणि तिसरी, जी सर्वात जास्त गाजली, ती म्हणजे 1975ची आणीबाणी. तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने अंतर्गत अशांतता या कारणाखाली ती लागू केली होती. ही आणीबाणी इतकी वादग्रस्त ठरली की याचमुळे पुढे 44व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून संविधानात एवढे कडक सुरक्षेचे उपाययोजना भाग पडलं. आणि आता शेवटचा टप्पा, परीक्षेच्या दृष्टीने एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन. आता हा आकडा कायम डोक्यात फिट बसवा. 44. 1978चा 44वा घटनादुरुस्ती कायदा ही भारताच्या लोकशाहीची आणि आणीबाणीच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवणारी सर्वात मोठी ढाल आहे. परीक्षेत आणीबाणीशी संबंधित कोणतेही बदल विचारले तर बहुतांश वेळा त्याचं उत्तर 44वी घटनादुरुस्ती हेच असतं. एक क्विक चेकलिस्ट पाहूया. आणीबाणीच्या निर्णयाचं न्यायालयीन पुनराविलोकन होऊ शकतं का? तर हो, 1980च्या मिनर्वा मिल्स खटल्याने हे सिद्ध केले. दुसरं, मंत्रिमंडळाचं लिखित सल्ला अनिवार्य आहे. तिसरं, संसदेच्या विशेष बहुमताची गरज असते. चौथं, कलम 19 फक्त आणि फक्त बाह्य आणीबाणीतच निलंबित होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलम 20 आणि 21 हे नेहमी सुरक्षित राहतात. हे सगळं सविस्तर समजून घेतल्यानंतर जाता जाता मी तुम्हाला एक महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातो. 44व्या घटनादुरुस्तीने इतके प्रबळ सुरक्षेचे उपाय आणले आहेत हे खरंय, पण त्यानंतरही भारतीय राज्यघटना आणीबाणीच्या अधिकारांच्या गैरवापरापासून आता 100% सुरक्षित झाली आहे का, की आजही व्यवस्थेत अशा काही त्रुटी आहेत ज्यांचा फायदा घेतला जाऊ शकतो? यावर सखोल विचार नक्की करा. हे विश्लेषण मन लावून ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.